एका महिन्यापूर्वी माझे देखील केस ड्राय आणि अगदी रफ दिसत होते आणि त्यानंतर मी एक रेमेडी यूज केली आणि माझे केस एवढे जास्त सॉफ्ट, दाट आणि मऊ झाले की तुम्हाला देखील बघून विश्वास अजिबात बसणार नाही. आणि जर तुम्हाला देखील असेच लांब, दाट आणि चमकदार केस हवे असतील ना, तर आपला हा व्हिडिओ अजिबातच स्किप करू नका. शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला अगदी पॉवरफुल आणि घरगुती अशी रेमेडी सांगणार आहे, ज्याचा रिझल्ट तुम्हाला फक्त एका महिन्यामध्ये बघायला भेटेल. ही रेमेडी एवढी जास्त प्रभावी आहे की ती वापरल्यानंतर तुम्हाला स्वतःलाच कमेंटमध्ये येऊन मला थँक्यू म्हटल्याशिवाय अजिबातच राहणार नाही. जर तुमचे देखील केस खूप जास्त प्रमाणात गळत असतील, केसांची रिग्रोथ थांबलेली असेल, केस एकदम ड्राय आणि रुक्ष झालेले असतील, तर मी सांगितलेली ही रेमेडी तुम्ही एकदा नक्की फॉलो करा. रिझल्ट तुम्हाला नक्कीच भेटतील, ही गॅरंटी मी देते. आणि हो मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच आपला हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून, कोणत्या तालुक्यामधून किंवा मग कोणत्या गावामधून पाहताय ते देखील मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका, जेणेकरून मला देखील समजेल की माझा व्हिडिओ नक्की कुठपर्यंत पोहोचला आहे. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी तुम्हाला एक घटक लागणार आहे, तो म्हणजे मेथीदाणा. मेथी केसांसाठी किती जास्त फायदेशीर असते हे तुम्हाला वेगळं सांगण्याची अजिबातच गरज नाहीये. खरंच मेथी म्हणजे आपल्या केसांसाठी एक प्रकारचं वरदानच आहे. मेथीमध्ये निकोटिक ॲसिड असतं, प्रोटीन असतं, जे तुमच्या केसांवरती अगदी रामबाण उपायासारखं काम करत असतं. आज मी तुम्हाला एकाच रेमेडीचे दोन वेगवेगळे असे वापर सांगणार आहे. त्याचा अर्थ म्हणजे एका उपायामधून तुम्हाला डबल फायदा आज मिळणार आहे. चला तर मग मित्रांनो, आता थोडाही वेळ न घालवता आपली रेमेडी कशा प्रकारे बनवायची ते पाहूयात. त्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला एक भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये साधारणतः 1 ग्लास एवढं पाणी घालायचं आहे. पाणी घालत असताना लक्षात ठेवा, हे फिल्टरचं पाणी असायला हवं. त्यानंतर गॅसची फ्लेम ऑन करायची आणि आपलं पाणी थोडंसं गरम व्हायला ठेवून द्यायचं. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल ना की आपलं पाणी आता गरम झालंय किंवा उकळायला सुरुवात होणार आहे, तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला साधारणतः 1 ते 2 चमचे एवढा मेथीदाणा टाकायचा आहे. विश्वास ठेवा, ही रेमेडी मी स्वतः नियमितपणे वापरते आणि माझ्या ओळखीचे काही लोक देखील ही रेमेडी वापरतात. ते सगळेजण मला सांगतात की त्यांच्या केसांच्या ज्या काही समस्या होत्या त्या जवळपास पूर्णपणे आता कमी झालेल्या आहेत. आता बघा, मंद आचेवरती आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग आता पुढे आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. बघा, जसं जसं पाणी उकळेल तसा तसा तुम्हाला पाण्याचा रंग डार्क होताना दिसायला मिळेल. त्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला साधारणतः 5 ते 6 एवढ्या लवंगा टाकायच्या आहेत. लवंगा आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर असतात. लवंगांमध्ये आयर्न, पोटॅशियम आणि मॅग्नीज सारखे पोषक असे घटक असतात, जे आपल्या केसांच्या मुळांना मजबूत करतात आणि केस गळणं कमी होतं. सोबतच केस पातळ होण्याची समस्या देखील हळूहळू कमी होते. डॅन्ड्रफ, स्कॅल्प इन्फेक्शन, खाज यावरती देखील लवंग खूप जास्त प्रभावी आहे, कारण याच्यामध्ये अँटीसेप्टिक आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे केसांच्या मुळांपर्यंत पोहोचतात आणि केसांची वाढ खूप चांगल्या प्रकारे होत असते. जर तुमचे केस वेळा अगोदर पांढरे होत असतील ना, ते सुद्धा यामुळे पूर्णपणे बंद होईल. त्यानंतर गॅसची फ्लेम ऑफ करायची आणि आपलं जे काही रेडी झालेलं टोनर आहे ते थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. आता मित्रांनो, इथून पुढचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण इथून पुढे आपण याचे वापरण्याचे दोन जबरदस्त असे मार्ग पाहणार आहोत. आपल्याला आपलं टोनर एखाद्या गाळणीच्या साह्याने व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं. बघा, थंड झाल्याच्या नंतर तुम्हाला इथं दिसेल की तुमचं टोनर पूर्णपणे रेडी झालंय. आणि ही जी काही मेथी आणि लवंग आहेत ना, ह्या फेकून वगैरे अजिबात देऊ नका. याचा वापर आपण हेअर पॅक बनवण्यासाठी करणार आहोत. मेथीमध्ये प्रोटीन आणि निकोटिक ॲसिड असतं, ज्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळतं आणि सोबतच नवीन केस उगवायला देखील मदत होते. केस गळणं कमी होतं, केस मजबूत, हेल्दी आणि घनदाट होतात. त्यासोबतच डॅन्ड्रफची समस्या देखील दूर होते. त्यामुळे मेथी हे आपल्या केसांसाठी एक वरदान असल्यासारखं काम करतं. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा ऑइल ॲड करायचं आहे. ऑइलमध्ये तुम्ही कोकोनट ऑइल घेऊ शकता किंवा मग आल्मंड ऑइल, ऑलिव्ह ऑइल किंवा मग कॅस्टर ऑइल जरी असेल ना तरी देखील घेऊ शकता. यामुळे केसांमध्ये ओलावा टिकून राहतो. जर तुमचे केस ड्राय आणि फ्रीझी झालेले असतील ते देखील कमी होण्यासाठी खूप जास्त प्रमाणात हेल्प मिळत असते. आता त्यानंतर आपल्याला आणखी एक घटक याच्यामध्ये ॲड करायचा आहे,
ते म्हणजे ॲलोवेरा जेल. जर तुमच्याकडे घरच्या रोपट्याचं ॲलोवेरा जेल असेल ना, तर ते देखील तुम्ही नक्कीच यूज करू शकता. अतिशय उत्तम होईल. आणि जर नसेल तर मार्केटमधील जेल देखील तुम्ही इथं यूज करू शकता. ॲलोवेरा आपल्या केसांना नैसर्गिक चमक देते, आपल्या केसांना अगदी स्ट्रेट बनवते आणि जर ड्रायनेस असेल ना, तर तो पूर्णपणे कमी करण्यासाठी हेल्प करत असते. आता हे सगळं घातल्याच्या नंतर आपलं जे काही मिश्रण आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण पाहणार आहे की आपलं हे जे टोनर आहे ते 2 प्रकारे कसं वापरायचं. तर पहिल्या प्रकारामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमच्याकडे एखादी स्प्रे बॉटल वगैरे असेल ना, तर त्याच्यामध्ये याच्यातील अर्धं टोनर ॲड करायचे आणि आपल्या स्कॅल्पवरती आपल्याला हे जे पाणी आहे ते स्प्रे करून घ्यायचे. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा आणि 1 तासासाठी किंवा मग 2 तासांसाठी तुम्ही तुमचे केस बांधून ठेवू शकता किंवा मग रात्रभर देखील केसांवरती हे अप्लाय करून तसंच ठेवू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला एखाद्या माइल्ड शॅम्पूने हेअर वॉश करायचं आहे. आता बघा, जी काही दुसरी पद्धत आहे ना, ती आपण पाहणार आहोत. तर दुसऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला काय करायचंय, आपलं जे काही उरलेलं पाणी होतं किंवा जे काही आपलं टोनर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जो कोणता शॅम्पू दररोज वापरता तो मिक्स करायचा. कोणताही शॅम्पू असेल ना तरीही चालेल आणि तो व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला हेअर वॉश करायचा आहे. लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही केस धुवाल ना, तेव्हा आपल्या केसांवरती 2 ते 3 मिनिटं शॅम्पू ॲप्लाय करून तसंच थांबायचं आणि त्यानंतर अगदी नॉर्मल पाण्याने हेअर वॉश करायचा. एक गोष्ट लक्षात ठेवायची की जास्त गरम पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. अगदी कोमट पाण्याचा वापर करा आणि पहिल्याच वापरामध्ये तुम्हाला तुमच्या केसांमध्ये अप्रतिम असे बदल जाणवायला लागतील. इथं तुम्ही बघू शकता आपलं जे काही शॅम्पू आहे तो किती छान प्रकारे रेडी झालाय आणि हा जर तुम्ही केसांवरती लावला आणि सोबतच आपलं टोनर देखील 1 तासासाठी ॲप्लाय केलं ना, तर तुमचे केस गळणं कमी होईल. केस अगदी मऊ, मजबूत आणि जाड दिसायला खूप जास्त हेल्प होईल. त्यामुळे मैत्रिणींनो, तुम्ही हा आपला जो काही टोनर आणि शॅम्पू आहे तो नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जो काही रिझल्ट भेटेल तो कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. सोबतच हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.